आपण पुणे सोडून सुद्धा बाहेर जायला लागलेला आहे कार्यक्रमाला आता. म्हणजे परवा तुम्ही सातारच्या स्टेजवर अगदी शिंदे साहेबांच्या जवळ दिसला. शंभूराज देसाईंचा कार्यक्रम होता. तर पक्षाच्या डोक्यात असं काही तुमच्या काही वेगळी जबाबदारी देण्याचं आहे का काय? नाही बघा, सगळ्यामध्ये आता बघा, मी आता स्पष्ट बोलतो की सातारमध्ये जे प्रकरण घडलं, शंभूराज देसाई साहेबांना ज्या पद्धतीनं पोलीस खात्याने त्यांच्याबरोबर केलेली वागणूक ही महाराष्ट्राने बघितली. पालकमंत्री म्हणून एक मंत्री आहेत, तर अशा पद्धतीची जर वागणूक असेल तर आपलं रक्त खवळणारच ना. आपण त्या पक्षात काम करू. म्हणून मी तर ह्याच्या पुढे जाऊन त्यांना सजेशन दिलं होतं कार्यकर्त्यांना तिथले, पण पक्ष नेतृत्वाने सांगितलं की ह्या लेवलला करू नका. आणि त्या दिवशी मग मुद्दा म्हणून मी गेलो की पद्धतीने पोलीस खात्याने चुकीचे काम केलं, त्याला उत्तर म्हणून खऱ्या अर्थाने ती सभा झाली. आणि मग त्या सभेला न गेलं तर दंगेकर कुठला, मग म्हणलं मार्ग बैल का आम्हाला चांगला असतो, त्यामुळे गेला तुम्ही? नाही, जावंच लागणार. शंभूराज देसाई साहेबांना पाठिंबा देण्यासाठी? नाही, पाठिंबा नाही, एक नेते त्यांच्याबद्दल असं वागणं योग्य नव्हतं म्हणून मी गेलो. पोलिसांनी अधिकारी, मग आता विरोधात अधिकाऱ्यांच्या नाही गेला तर दंगेकर कुठला. एवढा अधिकाऱ्यांच्या बद्दल राग आता पुन्हा प्रश्न काय विचारतो? अजिबात राग नाही, 0% नाही. अनेक अधिकारी असे की चांगले मित्र आहेत तुमचे? मित्र नाही, मला परत एकदा लांब अधिकारी मित्र नाही तुमचा एकही? तुम्हाला सांगतो, आमचे नेते होते, मी शिवसेना होतो ना, रमेश बोडके आमचे नेते होते. त्यांनी एक सांगितलं होतं, तुम्ही ज्या श्रेष्ठीमध्ये काम करताना म्हणजे तुम्ही अधिकारी कधी मित्र करून घ्यायचा नाही, कधीच करून घ्यायचं. अधिकारी मित्र केला तर तुम्ही चुकीचं काम करता. अधिकारी हा मित्रच नाही पाहिजे.